मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। तुम्ही देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासाच मिळणार असून तुम्ही पण आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत होते। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची संपणार असून आता त्याचबरोबर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर देखील तुम्हाला पण आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील मिळणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघूया पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला असून कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दुसऱ्या टप्प्याबाबत एक मोठी आणि खुशखबर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही देखील या ठिकाणी पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर तुम्ही देखील या व्हिडिओला पूर्ण नक्की बघा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। जितके पण शेतकरी पीक विमा भरलेले शेतकरी पूर्णपणे पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते, आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली, कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार आहे। सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून एक GR देखील आलेला आहे। आपण तो सविस्तरपणे GR याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। महत्त्वाची असलेली बातमी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील आलेली आहे, ती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार। सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती आनंदाची बातमी कळणार आहे। त्याकरिता ही बातमी तुम्हाला पूर्णपणे नक्की ऐकावी लागणार आहे। तर चला बातमीला करूया सुरुवात। तर चला या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तर चला एक एक करून सविस्तरपणे ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण करूया। मुख्यमंत्री महोदय घोषणा, पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून तुम्हाला देखील आता या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून आता परिषदेमध्ये मुख्यमंत्री थेट परिषदेमध्ये बोलले। देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून केंद्र सरकारने 2022-2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्यात दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होऊ शकते किंवा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज पीक विमा देखील मिळू शकतो। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे आणि तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार। पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही तालुके आणि काही जिल्हे देखील बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं समजून चला। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत, ज्या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पीक विमा भरलेला असेल तर आता तुमचे देखील पहिल्या टप्प्याचे पैसे तुम्हाला मिळालेले असेलच। आता तुम्हाला देखील थेट दुसरा टप्पा या ठिकाणी समोर आला असून आता तुम्हाला देखील एक मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला असून तुमचे देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकऱ्यांची आता पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता फक्त याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपलेली आहे। त्यामुळे तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी येतं का नाही येतं हे नक्की बघा, हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा पडणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचे असलेले जिल्हे देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। तर चला व्हिडिओला त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना, महत्त्वाच्या तालुक्यांना देखील सुरुवात करू, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाणार आहे। पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता एक
आनंदाची बातमी आली आणि आनंदाची बातमी आलीच त्याच समोर या ठिकाणी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक GR देखील काढलेला आहे। या GRमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी देखील टाकण्यात आली असून आता जर तुम्ही देखील हा GR वाचला किंवा तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तो GR पूर्णपणे बघितला तर तुमच्या देखील या ठिकाणी आनंदच आनंद येणार आहे, कारण की आता तुमच्यासाठी देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची संपलीच असून तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका, तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। तर चला काही महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी आलेले आहेत, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही सविस्तरपणे जिल्हे बघणारच आहोत, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 12 जिल्हे बघायला मिळणार, ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपली असून त्यांच्या खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा जमा होऊ शकतो। तर चला ते 12 महत्त्वाचे जिल्हे आणि 27 महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी समोर आलेले आहेत, ज्या 27 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता थेट पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे त्या GR मधले 27 तालुके आणि ते 12 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्प्याचा लाभ देखील मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 27 तालुके आणि 12 जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जे तालुके आणि जे जिल्हे देखील या ठिकाणी GRमध्ये टाकण्यात आले असून आता GRमध्ये पूर्णपणे या जिल्ह्याचा या तालुक्याचा उल्लेख देखील करण्यात आला असून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करायची गरज देखील राहिलेली नाही। तर चला सुरुवात करूया त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना। लातूर जिल्हा, जर आता तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा लातूर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका, कारण की आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार। जर आता तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल किंवा नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नंदुरबार जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता तुम्ही देखील नंदुरबार जिल्ह्यातून अशी प्रतीक्षा करत असाल की पीक विमा देखील नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार, तर आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे। बीड जिल्हा, आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता बीड जिल्ह्याचे नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। संभाजीनगर जिल्हा, जर तुमचा पण संभाजीनगर जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका असेल संभाजीनगर तर तुम्ही देखील या ठिकाणी कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। हे काही महत्त्वाचे जिल्हे होते, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील आणि महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे या ठिकाणी पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्ण होऊ शकते। तर चला सविस्तरपणे आपण ते तालुके बघूया कोणते असणार आहे महत्त्वाचे तालुके, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील देखील आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण देखील होणार आहे। सोलापूर, आता जर तुम्ही पण सोलापूरमध्ये राहत असाल, सोलापूर तुमचा असेल तर आता तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, कारण की आता सोलापूरचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। सोलापूर जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, कारण की आता या ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे। तर चला हे काही महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे होते, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील आणि ज्या महत्त्वातील जिल्ह्यातील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। दुसऱ्या टप्प्याचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील अडचण देखील राहिलेली नाही। भेटूया दुसऱ्यामध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।